आता तुम्हाला ना मी प्रॅक्टिकल मध्ये दाखवणार आहे की आय मेकअप नक्की कसा करायचा. तर यासाठी इथे मी यूज करणार आहे हे पॅलेट जे जे पॉपॅक्सोचं आहे. हे तुम्हाला भेटून जाईल मॅग्लॅम वरती. आणि जर तुम्ही बिगिनर्स आहात ना तर काही पॅलेट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्यातलं कुठलंही पॅलेट तुम्ही आरामात घेऊ शकता. आणि ते आपण रोज रोजचे पिंकिश मेकअप करतो ना ते बंद करा आणि असा मेकअप करायला शिका. जर तुम्हाला पार्टीला ऑफिसला कुठेही जायचं असेल तर नॉर्मल आय मेकअप कसा करायचा हे आता तुम्हाला मी दाखवते. म्हणजे कसं तुम्ही कुठल्याही फंक्शनला हा आय मेकअप जातोच जातो. कुठलाही फंक्शन असू दे. त्यामध्ये पिंक कलरचं लावायचं किंवा एकच कलर घेऊन लावायचं असं काही करू नका. त्यापेक्षा हे काम करा. बिगिनर्स लोकांना जेवढे रंग हवे असतात तेवढे रंग तुम्हाला ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला काय करायचंय, कुठला रंगाने तुम्हाला रंगवायचं सांगते. खूप सोपं करून सांगणार आहे. अजिबात काही त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये काही कठीण नाहीये. तुम्ही आरामात घर बसल्या करू शकता. आता हा आय मेकअप तुम्ही एकदा हाताने करू शकता किंवा तुम्ही हा आय मेकअप तुमच्या ब्रशने करू शकता. ब्रश असेल तर उत्तम. ब्रश आरामात मिळतात. ब्रशचा सेट हवा असेल त्याचं देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. कमीत कमी पैशामध्ये देते. काय करायचं, आता आपल्या पॅलेटमध्ये ब्राऊन शेड शोधायचा. आता इथे हा कलरचा आहे की नाही, इथे बघा, हा बघा, हा कलर आहे ब्राऊन शेड. तो घ्यायचा. जसं आपण आपला जो पिंक कलर लावायचो ना आपण, जसं की एकच कलर लावायचा आणि संपलाय, सेम करायचंय तुम्हाला. घ्यायचा, फिरवायचा डोळ्यांवरती. कसा फिरवायचा ते दाखवते. असं धरून तुम्हाला गोल 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 करत शेवटपर्यंत जायचंय. कुठपर्यंत जायचं, इथपर्यंत जायचं. ओके. आणि ह्याच्या वरती जायचं नाही, म्हणजे इथून इथे अजिबात जायचं नाही. इथून तुम्हाला इथपर्यंत जायचंय, पण इथून इथे वरती जायचं नाही. काय काय लोक हे पण भरतात, त्यामुळे ते खूप खराब दिसतं. त्यामुळे हे भरायचं नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला इथे असं धरून असं हळू 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 तुम्हाला ते करत जायचं आहे. जेवढं तुम्ही आय मेकअप हळू कराल तेवढा आय मेकअप खूप सुंदर उठून दिसतो बरं का. आणि हार्श घ्यायचं नाही. आता कसं घ्यायचं दाखवते. घेतलं ना तुम्ही ह्याला की टॅप करायचं. टॅप केलं की तुम्हाला इथे एकदम असं हळू 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 असं करत 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 इथे जायचं आहे. आता तुम्ही म्हणा इथे तुझं लागलंय. हे आपोआप लागतं थोडं थोडं. ओके. हे क्रीज लाईन आहे, तिला ते लागणार आणि तिथे ते छानच दिसतं. लागलं की नाही, झालं की नाही, संपला आहे मेकअप. एवढंच करायचं आहे. पुढे काय करायचं दाखवते. घेतलात तुम्ही, सेम तुम्हाला या पण डोळ्याला करून घ्या पहिलं. मग तुम्हाला मी दुसरी स्टेप दाखवते काय करायचंय. आय मेकअप आपला डन झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण आय मेकअप केलाय. बघा किती छान वाटतोय. ब्राऊन वरती ब्राऊन छान वाटतोय की नाही. काहीच आता करायचं नाहीये. नॉर्मली तुमच्या त्याच पॅलेटमध्ये एखादा असा शेड असेल, हा बघा असा मध्ये, म्हणजे जो रोज गोल्ड असतो ना तसा घ्यायचा हातावरती आणि असा इथे थोडासा लावायचा मधोमध. हा बरोबर मधोमध लावला, एकदम थोडा, बरोबर मधोमध लावलात. दुसऱ्या बोटाने त्याला मर्ज करायचं साईडने, दोन्ही साईडने असा फिरवायचा त्याच्यावरती. हा एकदम दोन्ही हळू 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 हळू. ओके. झालं. आता आय मेकअपला एकदम इझी झालेला आहे आपला. आता आपण दुसऱ्याकडे वळतोय, ते म्हणजे आपला आयब्रोजला सेट करणं. आता नाही तुम्ही दुर्लक्ष करा जरा असं की माझे आयब्रोज जरासे मेसी आहेत, कारण मी केले नाहीयेत, त्यांना शेप नाही दिलाय खूप दिवसांपर्यंत. पण तरी तुम्हाला दाखवते मी कसं द्यायचा तो. आपल्याला जवळ एक आयब्रो पेन्सिल घ्यायची. आयब्रो पेन्सिल ना 100च्या आतमध्ये खूप कंपनीच्या अवेलेबल आहेत, देईन मी तुम्हाला. तर इथे माझ्याजवळ जी आहे ती आहे स्विस ब्युटी मार्क्सची आहे. सो ही मार्क्सची आयब्रो पेन्सिल. पाठीमागे नाही असं ब्रश असतं, नसेल तर स्पुली एखादी घ्यायची आणि कोंब करायचं पहिलं वरच्या दिशेने अशा प्रकारे केलात. त्यानंतर जिथे फील करायचं तिथे फील करायचं, पण मागून सुरुवात करायची. तर मला ना इथे जास्त फील करावं लागतं आयब्रोज माझे. थोडं थोडं मी जास्त करत नाही का, मग माझे वाढलेत खूप खराब दिसतील म्हणून. सो इथे फील करायचं. जसं मी मागून हा गॅप फील केला, सेम असंच इकडचा गॅप मी फील करते. तुम्ही काय म्हणाल बरं की बाबा आयब्रोज का फील करायचे असतात. तर मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. तुम्ही पूर्ण मेकअप मधलं काहीही मधलं मधलं कुठलं स्टेप विसरलात ना चालून जाईल, पण आयब्रो कधीही विसरायचे नाही, चुकूनही नाही. त्यामुळे आयब्रो कायम करायचे. जे काही आपले आयब्रोज जे आहेत ना त्यांना शेप कायम द्यायचंच. त्यांना नाही विसरायचं, कारण तो मेकअपचा ना एक महत्वाचा एक भाग आहे. विसरलात तुमचा मेकअप खरंच डल दिसतो, कितीही भारी करा. आयब्रोज झाले आपले. सो ते छोटीशी टीप आहे, पण खूप लोक विसरतात म्हणून मी आतमध्ये इन्क्लूड केली.
आयब्रोज झाल्यावरती आपण लावणार आहोत आपलं काजळ. सो काजळसाठी इथे मी मिस क्लिअरचं काजळ यूज करते. लावायचं कसं? मी ना एक छोटासा व्हिडिओ केला होता हल्लीच काजळवरती की कसं लावायचं. काजळ घ्यायचं, थोडस वॉर्म करायचं इकडे घेऊन, झालं. त्यानंतर त्याला लावायचं नॉर्मली आपण जसं लावतो तसंच. लावलं त्यानंतर तुम्हाला हेच काजळ ना वरती पण लावून घ्यायचंय. खूप लोक वरती लावायला विसरतात, त्यामुळे ना तुझा चांगला लुक येत नाही. मग वरती लावून घ्यायचं. झालं. हा बघा डोळा कसा वाटतोय आणि हा डोळा कसा वाटतोय, फरक दिसतोय की नाही? सो सेम तुम्हाला दुसऱ्या डोळ्याला पण लावून घ्यायचे. झालं. छान काजळ लावून झालंय. आय आता आपण आपल्या आयलायनर कडे वळूया. आयलायनर साठी ना मी इथे युज करणार आहे हे लिक्विड आयलायनर, जे की ब्लू हेव्हनचा. बघा सगळ्यात जास्त प्रोडक्ट माझे ब्लू हेव्हनचेच होते, कारण मी अफोर्डेबल जे आहे ना तेच घेते. आता लिक्विडच का सांगते? तुम्ही ना खूप बिगिनर आहात, तुम्हाला लावायलाच अजिबात येत नाही, स्केच आयलायनर कडे वळू शकता. आणि लावायला जर येते तर लिक्विड कडे वळा. तर मला वाटतं की स्केच पेक्षा लिक्विड छान असतं. आणि ह्याचा ना बॉन्ड बघा केवढा छोटासा आहे, इझिली लागून होतं बरं का. त्यामुळे मी ना एकदम सोप्या पद्धतीला लावून घेते. मला जास्त नको होतं म्हणून मी एवढं छोटसच लावून घेतले. दोन्ही डोळ्यांमधला फरक तुम्ही समोर बघू शकता किती वेगळा वाटतोय. सेम तुम्ही या डोळ्याला पण लावून घ्या. बघा आता आपलं ना आयलायनर लावून झालंय. आता आपण वळणार आहोत आपल्या मस्काराकडे. मस्कारा का लावायचा असतो माहितीये? कारण भुवयांना आपल्या छान आकार देण्यासाठी, छान व्हॉल्यूम देण्यासाठी. सो मस्कारा आता मी इथे युज करणार आहे हा वाला. हा मस्कारा मिस क्लिअरचा आहे आणि मला खरंच खूप आवडतो. हा पण हा मस्कारा वॉटरप्रूफ पण आहे. तुम्ही वॉटरमध्ये जरी घालून लावून गेलात तरी सुंदर राहतो बरं का. आणि मस्कारा, काजळ किंवा आयलायनर किंवा हे जे पेन्सिल आहे ती वॉटरप्रूफच घ्यायची. जेवढे तुमचे वॉटरप्रूफ प्रोडक्ट असतील तुम्हाला घ्यायला जमतील ना, स्वेटप्रूफ, वॉटरप्रूफ, तेवढे घेण्याचा प्रयत्न करा. बघा इन्स्टंट वाटतंय वेगळं. आता इथे लावलंय ना, सेम तुम्हाला खाली लावून घ्यायचंय. सेम मी इकडे पण लावून घेते. आता मस्कारा लावून झालाय. आता आपला आय मेकअप इथे डन झालाय. आपला आय मेकअप छान झालेला आहे. आता आपली दुसरी स्टेप काय असेल आय मेकअप नंतर? तर आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आणि त्यानंतर लिपस्टिक लावायची. खूप जणी आधी लिपस्टिक लावल्यानंतर सेटिंग स्प्रे मारतात, पण मला असं वाटतं थोडासा वेळ वाचतो. लिपस्टिकला तर गरज नाहीये सेटिंग स्प्रेची. मग तुम्ही सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आणि मग लिपस्टिक लावायची. त्यामुळे होणार काय माहितीये? तुमचा वेळ वाचतो थोडासा. म्हणून मी सेटिंग स्प्रेसाठी इथे यूज करणार आहे हा मिला ब्यूटचा सेटिंग स्प्रे. ढवळायचा पहिल्यांदा वापरताना, काढायचं आणि त्यानंतर एवढ्या ह्याच्यावरती ठेवून सेटिंग स्प्रे मारायचा आणि त्याचे डोळे झाकायचे. जर डोळ्यांना हेवी आय मेकअप असेल तर डोळ्यांवरती असा हात ठेवायचा आणि वरती मारायचा. पण जर डोळ्यांना हेवी मेकअप नसेल तर डायरेक्ट तुम्ही करू शकता. आता सांगते, जास्त खूप मारायचा नसतो, खूप भरपूर मारलंय असं नाही. एवढ्या अंतरावर तुम्हाला हा सेटिंग स्प्रे मारायचा आहे आणि खूप जास्त नाही, एवढंच बस. असं बस संपलं. आता ह्याला थोडंसं सुकू द्या. आता हा सुकेपर्यंत ना आपण आपली लिपस्टिक लावून घेऊया. लिपस्टिक साठी इथे मी माझी आवडती लिपस्टिक लावते, जी की पिलग्रीमची आहे आणि मला ही भयंकर आवडते. जर तुम्ही माझे व्हिडिओ असाल ना तर तुम्हाला माहिती असेल
की मला ही भयंकर आवडते. तिचा वास सगळं काही खूपच सुंदर आहे. फ्लर्टी रोज असं त्याचा कलर म्हणजे तुझा शेड आहे, तुम्ही तो घेऊ शकता. लावायची कशी? तुमच्याकडे लिप लायनर असेल तर तो पहिला लाईन करून घ्या, ते काही शिकवायला नकोय, आणि नंतर लिपस्टिक लावा. पण मी लिप लायनर लावायला प्रिफर करत नाही, म्हणून मी डायरेक्ट लिपस्टिक लावते. हळू लावायची, कारण फाउंडेशन लावलंय, जरा जर इकडे तिकडे गेलं ना ते खूप खराब दिसणार. लिपस्टिक लावून झालीये, किती सुंदर वाटतेय बघा ही लिपस्टिक. सो आता ना आपला सेटिंग स्प्रे पण सुकत येईल, तोपर्यंत मी माझे केस वगैरे हेअर वगैरे करून येते, तुमच्या म्हणजे लक्षात येईल की मी कशी दिसतीये नेमकी. ओके. मग मैत्रिणींनो, कसा वाटतोय मेकअप लुक? छान वाटतोय ना? आणि आपण एवढा गोड केलाय की ना, तुम्ही पण सांगू शकता की मी असा मेकअप लुक करू शकते, मी देखील एवढी सुंदर नटू शकते, हो की नाही? समजलं तुम्हाला आता कसा वाटतोय तो मेकअप लुक? बघा, मी काही केलं नाहीये, खूप एक्स्ट्रा इफेक्ट नाहीये, फक्त मी ते कानातले घातलेत. नॉर्मल मी आयलाइनरची टिकली लावलीये, फक्त हातात ब्रेसलेट आहे माझ्या, ते हातातलं सोडूनच दे. त्यानंतर हे केस मी आता धुतले चक्क, ते सोडून दिले. कुठल्याही प्रकारचा कंगवा देखील त्यांना मारला नाहीये, आणि हे एवढं गोड रूप, साजरं रूप झालंय माझं. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही का नाही करू शकत असा मेकअप लुक? तुम्ही देखील करू शकता, एवढे सुंदर दिसू शकता. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, हा मेकअपचा कोर्स जो काही मी ट्युटोरियल तुमचे घेतलेले आहेत, सगळे बघा आणि तुम्ही व्यवस्थित नटू शकता. आता मी तुम्हाला सांगते, निरोप घ्यायच्या आधी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारच आहे. आणि आपण उद्या काय शिकणार माहितीये का? जेवढं आपण शिकलो ना A to Z पर्यंत, तेवढं सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. म्हणजे उद्या आपण एक छान मेकअप लुक तयार करूया. उद्या आपण ना एक नॉर्मल मेकअप लुक तयार करूया, आणि परवा किंवा थोड्या दिवसानंतर आपण हेवी मेकअप लुक करूया. म्हणजे तुम्हाला हेवी कसा करायचा, सिंपल कसा करायचा, कॉलेज गोईंग कसा करायचा, किंवा अजून 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 काय करायचे सगळे मी शिकवते. ओके. उद्या पहिल्यापासून शिकूया, पहिल्यापासून तेही एकाच व्हिडिओमध्ये. चला आता उद्या भेटूया. बाय बाय, लव्ह यू ऑल.